सोलापुरातील जुनी मिल परिसरातील हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। हे मंदिर शहरातील अत्यंत प्रसिद्ध व जागृत देवस्थान मानले जाते। या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातून फक्त 2दा भाविकांसाठी खुले केले जाते। हनुमान जन्मोत्सव आणि दिवाळी कार्तिकी चतुर्दशी या 2च दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जात असल्यामुळे या दिवशी दर्शनासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असते। तुझं काय नाव नको ती कोकणी तुझ्याचं हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात अभिषेक, पूजा अर्चा, भजन कीर्तन तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। जुनी मिल कंपाऊंडमधील या मंदिरात दिवसभर भक्तांची सतत वर्दळ सुरू होती, तर अनेकांनी मनोभावे दर्शन घेत आपल्या मनोकामना व्यक्त केल्या। नमस्कार, मी पुजारी हरिभाऊ धोंडोपंत कुलकर्णी। नंतर 20 वर्ष झाले या ठिकाणी मी पूजा करत आहे आणि मिल 2001-2 साली बंद पडली आणि ही जी मूर्ती आहे ही सोलापुरात अशी मूर्ती काजमन मारुतीने 2 नंबर आपली मूर्ती म्हणजे आहे आणि वर्षातून हे एकदाच उघडतं। कारण का तर मिल बंद पडल्यापासून हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे, कोणालाही आत प्रवेश नाही, फक्त पूजा मात्र तेवढी चालू आहे। आणि ह्या मारुती जागृत मारुती आहे, दक्षिणाभिमुख आहे आणि इथे जे नवस वगैरे जे करतात तेव्हा आपले एखादं काम व्हायचं जातं नारळ वगैरे वाहून तर त्यांची कामना पूर्ण होते, असा एक प्रकार लोकांची श्रद्धा आहे। मूर्ती ही 200 वर्षापूर्वीची आहे, या विहीर खोदतानाच ते मिळाले आहे। आमचे मिलचे जे पूर्ण मालक आहेत धनराज गिरजे हॉस्पिटल जे आहे ते मालक हे जे मालक होते ह्या मिलचे, त्यांनी नाममात्र 1 रुपया घेऊन या ठिकाणी ही मिल चालू ठेवली। आज सकाळपासून 5:30 पासून या ठिकाणी अथर्वशीष, मारुती स्तोत्र, त्यानंतर हनुमान चालिसा हे सगळ्या गोष्टी, संध्याकाळी सुंदरकांडचं या ठिकाणी 5 ते 7 पर्यंत या ठिकाणी सुंदरकांडचा कार्यक्रम होणार आहे। आणि भाविकांनी या ठिकाणी सोलापुरातले बहुतेक आणि बाहेरचे सुद्धा लोक या ठिकाणी दिवसभरात हे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सगळ्यांना आजचा एक दिवस दर्शनासाठी खुला आहे।